राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत दाखल करा. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रशासनाला सूचना. ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्यकलावंताचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देत असतानाच कामाची गती वाढवण्याचे निर्देश झालेल्या पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय, नाट्य व सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था, आरामदायी आसन व्यवस्था अशा अत्याधुनिक सोयींनी ठाणेकरांसाठी सज्ज होत असून आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. तसेच रंगकर्मींनी गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा अंतर्भाव करण्याच्या सूचनाही खासदारांनी यावेळी दिल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी गणेश गडकरी रंगायतनच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यास महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपनगर अभियंता शुभांगी केसवणी, उप अभियंता आसावरी सोरटे, कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते. तर नाट्य निर्माता संघाचे संतोष काणेकर, दिगंबर प्रभू, प्रसाद कांबळी, अभिनेता विजू माने, नरेंद्र बेडेकर हे देखील उपस्थित होते. अभिमान वाटतो की ठाण्यात गडकरी रंगायतन सारखी वास्तू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे, संतोष आहे, मी आहे, इकडे दिगंबर आहे, आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत. पण आम्हा सगळ्यांना कसं काय हवं आहे हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश म्हस्के इथे आहेत की ते सुद्धा मूळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या हात ते असेल. पण आम्हाला अभिमान वाटतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वास्तू, ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी रंगायतन समोर येतं. ती वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन. म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक करेन की इतकं सुंदर काम, इतकं मन लावून काम केलं. प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला. शिवाय आम्हा सगळ्या रंगकर्मींची योग्य ती काळजी, म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमचे, विशेषतः वॉशरूमची व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायचा. प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येण्याला जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा म्हस्के साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे, जी पहिल्यांदा गडकरी रंगायतनच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था झाली. तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे. आणि विशेषतः बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्समध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाही आहे. आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं, प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेजवर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी केली. सर, ज्या समस्या मागील काळामध्ये कुठेतरी कलाकारांना असतील, प्रेक्षकांना असतील त्या भेडसावत जातात, आता या नवीन गडकरी रंगायतन खोडून काढला असं वाटतं का? खूप समस्या, म्हणजे अगदी तुम्ही बाल्कनीतला प्रेक्षकांचा जो व्ह्यू पॉईंट आहे तिथपासून विचार केला की तो वाढवला गेलाय. मला वाटतं एसी बाल्कनीचं त्यांनी वेगळं युनिट दिलेलं आहे. सो मला वाटतं ते एसीचा एक प्रॉब्लेम नॉर्मली असायचा प्रेक्षकांना जेव्हा हाऊसफुल प्रयोग असायचा. सो मला वाटतं त्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली, सो तीही चांगली. आणि सगळं नव्याने केलं, म्हणजे एसी साऊंड सिस्टीम नव्याने केली आहे. आता आम्ही विनंती केली की जसं आपल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार सगळ्या नाट्यगृहांमध्ये सिनेमाही दाखवता यावा अशी व्यवस्था केली गेली पाहिजे. आणि तसंही त्यांनी मान्य केलेलं आहे की तशा प्रकारची व्यवस्था, निदान व्यवस्था, सिनेमाच दाखवला जाईल असं नाही, नाट्यगृह आहे, प्राधान्याने नाटकं दाखवली जातील, पण ती व्यवस्था करून ठेवली भविष्यात जर काही शक्य झालं तर करून ठेवण्यासाठी. हे सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की इतकं इक्विप्ड आता महाराष्ट्रात कुठलं असेल. गडकरी रंगायतन हे सगळ्यात जास्त आधुनिक असं झालेलं आहे आता, म्हणजे होत आहे. आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं बदलतंय. त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं भूषण आहे. सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायतन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज होतं आहे. मे महिन्यामध्ये हे नवीन थिएटर
या ठिकाणी सुरू होईल. छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या, प्रेक्षकांची महत्त्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले. रंगकर्मींची स्टेजवरचा AC थोडाफार कमी होता, बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता, छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता. या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं, सेट्स असतात, त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती. अशा अनेक गोष्टी, छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो, त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून हे असं नवीन थिएटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी सामोरं येणार आहे. आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल, साहित्य चळवळ असेल, कला चळवळ असेल, ही पुन्हा उभी राहणार आहे. याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील, आमचे कर्मचारी असतील, आमचे आयुक्त असतील, सौरभराव, हे संपूर्णपणे ह्या कामावर लक्ष ठेवून आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा या कामावर लक्ष ठेवून आहेत. कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतं आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलं आहे. आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत, म्हणजे नाट्य निर्माते संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत, आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील, आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील, आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट त्यांचं दिगंबर प्रभू आहेत, मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे, संतोष कणेकर आहेत. ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत, नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत, यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि त्यांच्या काही समस्या आहेत, त्यांच्या काही सूचना आहेत, या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जांभळी नाका येथील चैत्र नवरात्र उत्सव देवीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात. आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित चैत्र नवरात्र उत्सवातील देवीची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. विसर्जन मिरवणूक जांभळी नाका येथून बाजारपेठ, गडकरी रंगायतन मार्ग, अहिल्यादेवी होळकर घाट येथे देवीचे विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीत लेझिम पथक तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून वारकरी संप्रदायाचे वारकरी पथके, झांज पथक, बँड पथक, दांडपट्टा, महिलांचे व पुरुषांचे लेझिम पथक, घोडेस्वार, मावळे, वाडा, मोकाडा येथून आलेले आदिवासी नृत्यकार असे अनेक परंपरागत नृत्य या मिरवणुकीमध्ये ठाणेकरांना पाहावयास मिळाले. अशी जय्यत तयारी देवीच्या विसर्जनासाठी होती. या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक ठाणेकर नागरिकांनी सहभाग घेतला होता. या विसर्जन मिरवणुकीसाठी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला व पुरुष पदाधिकारी, युवा सेना, युवती सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या भक्तिभावाने देवीची विसर्जन मिरवणूक पार पडली. या चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजक शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा उत्सव अत्यंत शिस्तप्रिय व शांततेत पार पडल्यामुळे समस्त ठाणेकरांचे तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे नगर पोलीस स्टेशन, नौपाडा पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, MSEB व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे जाहीर आभार मानले आहे.
ठाण्यात देवीचा विसर्जन सोहळा उत्साहात, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब सहभागी. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर सोमवारी मासुंदा तलावात देवीचे विसर्जन करण्यात आले. कोपरीत श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या या चैत्र नवरात्र उत्सवातील देवीचे विसर्जन ढोल ताशाच्या गजरात श्री अंबे मातेचा जयघोष करत भव्य शोभायात्रा काढून करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती. ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन गेले 9 दिवस करण्यात आले होते. दररोज हजारो भाविकांना अल्पोपहारासाठी अन्नदान करण्यात आले. सोमवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेद मंत्राच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर देवीची महाआरती करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. या प्रसंगी उपमुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना माजी नगरसेविका तसेच भक्तगण उपस्थित होते. दारूच्या बाटल्यांमुळे ठाणेकर कोंडीत, घोडबंदर मार्गावर रांगा, अरुंद रस्ते, मेट्रोची कामे अशा विविध कारणांमुळे कोंडीत अडकणाऱ्या ठाणेकरांची वाट दारूच्या बाटल्यांनी अडवली. घोडबंदरवरून ठाण्याच्या दिशेने दारूच्या रिकाम्या बाटल्या वाहून नेणारा ट्रक एका बेस्ट बसगाडीवर आदळला. हा अपघात ट्रक उलटून सर्वत्र रिकाम्या बाटल्यांच्या खोक्यांचा खच पडला. त्यामुळे अपघातग्रस्त वाहने आणि दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावरून काढण्याची वेळ पोलीस आणि बचाव पथकांवर आली. या अपघातामुळे गायमुख घाट ते चेना ब्रिजपर्यंत दोन्ही मार्गावर कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचे हाल झाले. घोडबंदर मार्गावरून दिवसाला हजारो अवजड वाहनांची वाहतूक होत असते. याच मार्गावरून गुजरात येथून सुटणारी वाहने उरण, JNPT, भिवंडीत येत असतात. तसेच हलक्या वाहनांची देखील मोठी वाहतूक होते. परंतु घोडबंदर मार्गावर विविध ठिकाणी मेट्रोची कामे आणि इतर प्राधिकरणांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना सहन करावा लागतो. घोडबंदर मार्गालगत लोकवस्ती वाढल्याने कोंडीत भर पडत असते. मंगळवारी पहाटे 3:30 सुमारास गुजरातहून मुंबईत एक ट्रक येत होता. त्यामुळे मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचे खोके होते. हा ट्रक गायमुख घाटात आला असता वाहन चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक येथील बेस्टच्या बसगाडीला धडकून उलटला. त्यानंतर बसगाडीमधील सर्व रिकाम्या बाटल्यांचे खोके रस्त्यावर पडले. घटनेची माहिती कासारवडवली वाहतूक पोलीस ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे वाहनांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली. रस्त्यावर बाटल्यांचा खच पडल्याने मार्गावर कोंडी झाली. दोन्ही मार्गावर त्याचा परिणाम झाला.